विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि भूगोल विषयाचे एकूण 30 प्रश्न पाहणार आहोत. पूर्वी विचारले गेलेले हे प्रश्न आहे आणि हे जे पुस्तक आपल्यासमोर दिसत आहे ते लक्ष्य परीक्षेची पुस्तक आहे. म्हणजे बहुतेक प्रश्न जे आहेत ते MPSCला जे प्रश्न विचारले जातात इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्राच्या सेक्शनमध्ये तेच प्रश्न आपल्याला TETसुद्धा विचारले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण जेव्हा मी या पुस्तकाचं वाचन केला तेव्हा बहुतेक प्रश्न जे आहेत ते मला पूर्वीच्या TETमध्ये सुद्धा विचारले गेलेले प्रश्न या पुस्तकात दिसले. म्हणजे MPSC किंवा IASच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आपल्याला TETच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या सेक्शनमध्ये विचारले जातात असे तुम्ही समजा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक येथे दिलेला आहे की भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली. पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे की डॉक्टर होमी भाभा, 2 विक्रम साराभाई, 3 1 आणि 2 किंवा 4 यापैकी नाही. तर हे बघा, याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1 आणि 3. डॉक्टर होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात करण्यात आली. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 सुद्धा TETच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 2021 पेपर 2 मध्ये तुम्ही पाहू शकतात हे प्रश्न, म्हणून इथे राऊंड केलेला आहे. 1969 मध्ये कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 थुंबा, पर्याय क्रमांक 2 श्री हरिकोटा, पर्याय क्रमांक 3 बंगळूर, पर्याय क्रमांक 4 हैदराबाद आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल थुंबा, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक येथे 3 विचारलेला आहे की भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र कोणत्या साली सुरू करण्यात आले. हे बघा, आपल्याला विचारलेलं आहे की श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र कोणत्या साली सुरू करण्यात आलेले आहे आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1971 मध्ये श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र सुरू करण्यात आले होते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. भूकवचाची सरासरी जाडी किती. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. 100, 70, 30 किंवा 50. तर हे बघा, भूकवचाची सरासरी जाडी जी असते ते असते पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 30 किमी. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. आय थिंक हा प्रश्न सुद्धा TETच्या पेपर 2 मध्ये विचारला गेला होता 2021 मध्ये. तुम्ही ते पाहू शकतात. सियालमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक आढळते. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 5 की सियालमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक आढळते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे की सिलिका व ॲल्युमिनियम, सिलिका व मॅग्नेशिया, फक्त सिलिका किंवा यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे की सिलिका व ॲल्युमिनियम. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संयुगाने प्रावरण तयार झालेला आहे. तर हे बघा, आपल्याला कोणत्या संयुगाने प्रावरण तयार झालेला आहे, प्रावरण तयार झालेला आहे ते आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे की निकेल व फेरस, सिलिका, लोह व मॅग्नेशियम, 4 की फक्त लोह. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजे लोह व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने प्रावरण तयार झालेले आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 इथे विचारलेला आहे की प्रावरणाची जाडी किती असते. प्रावरणाची जाडी किती असते. तर हे बघा, प्रावरणाची जी जाडी असते ते 2870 किमी असते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की बाह्यगाभा व
प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे की बाह्यगाभा व अंतर्गाभा अनुक्रमे कोणत्या स्वरूपात आढळतात. हे बघा प्रश्न क्रमांक 8 इथे आपल्याला विचारलेला आहे की बाह्यगाभा व अंतर्गाभा अनुक्रमे कोणत्या स्वरूपात आढळतात आणि योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे द्रवरूप व घनरूप. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या खनिजांचे प्रमाण जास्त आढळते. हा सुद्धा प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त आढळते. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 निकेल व लोह. म्हणजेच आपला योग्य उत्तर इथे असणार आहे प्रश्न क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंतचे अंतर किती. हे बघा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंतचे अंतर आपल्याला इथे सांगायचे आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे प्रश्न 10वा आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 6371 किमी. 6371 किमी अंतर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंतचे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11. गाभ्याकडे जाताना दर किती मीटरला 1 अंश से तापमान वाढते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे दर किती मीटरला. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक 11 आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 32 मीटर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीच्या केंद्राचे तापमान किती. हे बघा पृथ्वीच्या केंद्राचे तापमान आपल्याला इथे सांगायचे आहे आणि योग्य उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 12चा पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 12चा योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 5000. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 2019च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की भूकंपाच्या कोणत्या लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही. हे प्रश्न TET मध्ये सुद्धा 2019च्या पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि CTET मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की भूकंपाच्या कोणत्या लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही. तर हे बघा पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. दुय्यम लहरी हे द्रवरूपामधून प्रवास करू शकत नाही. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की पृथ्वीची सरासरी घनता किती. पृथ्वीची जी सरासरी घनता आहे ती किती असते आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 5.5. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न येथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक 15. भारतातील मेघालय पठार हे कोणत्या प्रकाराचे पर्वताचे उदाहरण आहे. हे बघा भारतातील जे मेघालय पठार आहे ते कोणत्या प्रकाराच्या पर्वताचे उदाहरण आहे आपल्याला इथे ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 15. 3 वली पर्वत आहे किंवा 2 खचदरी गट पर्वत किंवा यापैकी नाही. तर हे बघा हे जे आहे ते गट पर्वत आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. तर अगदी सोपा हा प्रश्न आहे. सर्वांना माहीत आहे की हिमालय हा वली पर्वत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भोगांना डॅश डॅश म्हणतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे की वडी म्हणतात, विभंग, दाब किंवा ताण. तर हे बघा जे योग्य उत्तर येथे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विभंग. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. योग्य उत्तर असेल रिश्टर स्केल म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. प्रश्न एकदा पुन्हा वाचून घेऊया. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य उत्तर असेल ते आपला पर्याय क्रमांक 19च्या 1 म्हणजेच प्राथमिक लहरी. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 येथे विचारलेला आहे की सर्वात जास्त विध्वंसक लहरी कोणत्या. अतिशय IMP हा प्रश्न आहे. सर्वात जास्त विध्वंसक लहरी कोणत्या. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भूपृष्ठ. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21.
प्रश्न क्रमांक 21 येथे दिलेला आहे की खालील पर्यायापैकी पृथ्वी कोणत्या भागात थोडीशी फुगीर आहे। हा प्रश्न सुद्धा 2021च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की पृथ्वी कोणत्या भागात थोडीशी फुगीर आहे आणि योग्य उत्तर असेल ते असेल विषुववृत्त, या ठिकाणी पृथ्वी थोडीशी फुगीर आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 22। प्रश्न क्रमांक 22 पाहूया। प्रश्न क्रमांक 22 येथे विचारलेला आहे की पृथ्वीवरील काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना डॅश डॅश म्हणतात। हे बघा, अतिशय IMP हा प्रश्न आहे की पृथ्वीवरील काल्पनिक आडव्या रेषा जी असतात त्यांना काय म्हणतात? रेखावृत्त, अक्षवृत्त, अक्षांश किंवा विषुववृत्त। तर हे बघा, हे जे असते ते पर्याय क्रमांक 2 अक्षवृत्त हे रेखा असते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 23 येथे विचारलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर खालीलपैकी किती अक्षवृत्ते आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खालीलपैकी किती अक्षवृत्ते आहेत? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 181। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपला जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 24। प्रश्न क्रमांक 24 येथे दिलेला आहे की पृथ्वी गोलाकार अंडाकृती केलेल्या आडव्या व उभ्या रेषांच्या जाडीस डॅश डॅश म्हणतात। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे। वर्तुळ जाडी, रेखावृत्त, वर्तुळ जाडी किंवा अक्षवृत्त। हे बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त त्याला आपण म्हणत नाही, त्याला आपण वृत्त जाडी असे म्हणतो। या नंबर पाहूया 25वा प्रश्न। 25वा प्रश्न येथे दिलेला आहे की पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास गतीस डॅश डॅश म्हणतात। पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्या गतीस आपण काय म्हणतो? 1 परिवलन, 2 कक्षीय गती, 3 अक्षीय गती किंवा परिभ्रमण। तर हे बघा, 25चे जे योग्य उत्तर असेल ते असेल अक्षीय गती। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, कारण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास आपण अक्षीय गती म्हणतो। जेव्हा पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरते त्याला आपण अक्षीय गती असे म्हणतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। इथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक 26। प्रश्न नंबर 26 इथे आपण पाहूया। विचारलेला आहे की भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच प्रमाण वेळपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर हे बघा, हे प्रश्न जे आहे ते अतिशय सोपा प्रश्न आहे की भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिट। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। प्रश्न क्रमांक 26चा पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 27। विचारलेला आहे की खाली दिलेल्या वातावरणातील स्तरापैकी कोणत्या स्तरावरून रेडिओ लहरी परिवर्तित होतात? हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे। मध्यांबर, अयानांबर, बाह्यांबर किंवा स्थितांबर। तर योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अयानांबर। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 28। शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 28 आता आपण पाहूया। वायुदाबा मापकाद्वारे वायुदाबाचे मापन खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या परिमाणात करतात? 4 पर्याय येथे आपल्याला दिलेले आहे आणि योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मिलीबार। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 29। प्रश्न क्रमांक 29 येथे दिलेला आहे की जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहू लागते त्यास डॅश डॅश असे म्हणतात। तर त्याला आपण काय म्हणतो? हवा म्हणतो, वारे म्हणतो, पर्जन्य किंवा सादरीभवन। तर हे बघा, जास्त वायुदाबाकडून आणि कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समान वाहू लागते त्यास आपण वारे असे म्हणतो। आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30। प्रश्न क्रमांक 30 आपण पाहूया। वायू वेगमापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या परिमाणात मोजतात? मिलीमीटर, दर ताशी, किमी, मिलीबार किंवा सेल्सिअस। तर हे बघा, याला आपण म्हणू दर ताशी किमी। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। हे बघा, हे सर्व प्रश्न जे आहेत ते IASच्या परीक्षेत किंवा MPSCच्या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत। त्याच पुस्तकातून आपण याचे PDF तयार करून आज आपण प्रॅक्टिस केलेली आहे। कारण TET मध्ये सुद्धा IAS म्हणजे पुस्तकाचे नाव आहे लक्ष्य, मी तुम्हाला वाचून दाखवतो, लक्ष्य IAS म्हणजे हे पुस्तकाचे नाव आहे। आणि हे जे फाउंडेशन आहे ते
पुण्याच्या फाउंडेशन आहे याच पुस्तकातून कित्येकदा TETमध्ये म्हणजे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते प्रत्येक प्रश्न असा वाटतो की हे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रामध्ये विचारले गेलेले प्रश्न याच पुस्तकातून विचारले गेले की काय, असे म्हणजे एक असा क्वेश्चन मार्क आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.